नमस्कार, मिनी मंत्रालयाचं महायुद्ध या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील शिराळा या तालुक्यात। या तालुक्याची ओळख जगप्रसिद्ध असलेले नागदेवताची पूजा म्हणून या तालुक्याची ओळख असून याच तालुक्याचे गेली 11 वर्षे विधान परिषदेचे जे सभापती म्हणून व डोंगरी भागाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे माननीय शिवाजीराव देशमुख हेही याच तालुक्याचे नेते आहेत। आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व कोकरूड जिल्हा परिषद मतदारसंघाचे अधिकृत काँग्रेस उमेदवार सत्यजित देशमुख। जाणून घेऊयात त्यांच्याकडून येथील शिराळा तालुक्याची व येथील पार्श्वभूमी या मिनी मंत्रालयाच्या महायुद्धाची। सत्यजित देशमुख साहेब नमस्ते। SBN मराठीमध्ये आपलं पहिल्यांदा स्वागत। आपल्याला पहिल्यांदा विचारतो, या तालुक्यात आम्ही सर्वप्रथम आलेलो आहे। येथील जगप्रसिद्ध असलेली व सर्वत्र प्रसिद्ध असलेली नागदेवता जिवंत नागाची पूजा जी केली जाते त्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? ही फार एक ऐतिहासिक अशा पद्धतीची परंपरा आहे। अनेक म्हणजे हजारो वर्षापासून हे आपलं असणारं धार्मिक रीती रूढी परंपरेप्रमाणे या गावाचं एक वेगळ्या पद्धतीचा असा लौकिक आहे की ज्या माध्यमातून जिवंत नागाची पूजा करणं, त्या नागाला त्यानिमित्तानं नागदेवताची पूजा करून त्या एक धार्मिक भावनेनं ह्या असणाऱ्या शिराळा गावानं सातत्यानं ह्याची परंपरा जोपासलेली आहे। गोरक्षनाथांच्या पदस्पर्शानं, अंबामातेच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं हे शिराळा गाव हे संपूर्ण जगभर ह्या नागपंचमीच्या असणाऱ्या आपल्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे। पण दुर्दैवानं मधल्या काळामध्ये काही न्यायालयीन निवाड्यामुळं, सरकारच्या असणाऱ्या वेगवेगळ्या पातळीवरच्या सरकारी नियमांमुळं ही असणारी जी जिवंत नागाची पूजा आहे ती खंडित झालेली आहे। आणि त्याची फार मोठ्या पद्धतीनं एक समाजामध्ये नागपूजा परत सुरू व्हावी अशा पद्धतीची समाजामधली जी भावना आहे ती भावना वाढीस लागली आणि त्या असणाऱ्या भावनेचा आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आदर करतो। आजही आमची इच्छा आहे, आजही आम्ही तशा पद्धतीची मागणी केलेली आहे की जसं तुम्ही तामिळनाडूमध्ये जालिकट्टूच्या संदर्भातला अध्यादेश काढून तुम्ही निर्णय घेतलेला आहे, त्याच पद्धतीनं नागपंचमीच्या संदर्भात सुद्धा का निर्णय घेऊ नये आणि जिवंत नागाच्या पूजेच्या संदर्भातली हजारो वर्षापासून चालू असणारी परंपरा का पूर्ववत सुरू होऊ नये की ज्या माध्यमातून शिराळा गावाचा जो एक वेगळ्या पद्धतीचा लौकिक जगभर प्रसिद्ध आहे तो लौकिक परत एकदा त्यानिमित्तानं पुनर्स्थापित होईल, ही या निमित्तानं आमची सातत्याची मागणी राहिलेली आहे। दुर्दैवानं केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, ते एका राज्याला एक न्याय देतात आणि दुसऱ्या राज्यातील एका छोट्याशा दुसऱ्या राज्यातील असणाऱ्या ह्या भावनिक मागणीला दुसरा न्याय देतात। अशी सापत्नपणाची वागणूक आहे असं आमचं मत आहे। काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून शिराळा तालुक्याची ओळख महाराष्ट्रभर पसरलेली आहे, पण याच बालेकिल्ल्यात तुम्हाला राष्ट्रवादी पक्षाशी जी युती करायला लागली ते युती करण्यामागचं नेमकं कारण काय असेल? नाही, अनेक वर्ष आपण जर बघितलं तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये 2004 सालापासून आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 99 सालापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्रित सत्ता आणि सत्ताकारणामध्ये एकत्रित आहेत। वेगवेगळ्या पातळीवरती इथली असणारी जी राजकीय स्थिती आहेत त्या असणाऱ्या राजकीय स्थितीमध्ये अनेक स्थित्यांतरं झाली आणि स्थित्यांतर झाल्यानंतर आजच्या 2014च्या जिल्हा आमदारकीच्या निवडणुकीच्या नंतर भाजपच्या माध्यमातून जे काय एक सत्तेमध्ये स्थान निर्माण झालेलं आहे ते सत्तेमधलं स्थान या निमित्तानं कुठंतरी आपल्याला कमकुवत करायचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्या ह्या शिराळा तालुक्यामध्ये आणि शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त जर विकासात्मक कामं जर झाली असतील तर ती सन्माननीय शिवरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या या विभागामध्ये आपण कामं केलेली आहेत। आज डोंगरी विभागाची संकल्पना ही त्यांची देणगी आहे। त्यांनी त्या काळामध्ये त्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आमदार म्हणून।
आज मोरणेसारखं धरण असेल, वारणेसारखं धरण असेल, शिवणीसारखं धरण असेल किंवा टाकव्यासारखं धरण असेल किंवा होऊ घातलेलं गिरजोडेसारखं धरण असेल, ही सगळी धरणं ही आदरणीय देशमुख साहेबांच्या पुढाकारानं आणि त्याचबरोबर माजी आमदार सन्माननीय मानसिंगरावजी नाईक भाऊ यांच्या सहकार्यातनं त्यांच्या प्रयत्नातून ह्या असणाऱ्या गिरजोड्याच्या MI टँकच्या संदर्भात फार मोठ्या पद्धतीनं गती मिळाली. इथलं जे ST स्टँड आहे ते ST स्टँड खरं तसं बघितलं तर इस्लामपूरला ST स्टँड जाणार होतं, पण इस्लामपूरचं ST स्टँड हे श्रेयाला साहेबांनी आणलं, शिवाराव देशमुख साहेबांनी. नंतरच्या काळामध्ये तिथं प्रशासकीय इमारत होण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवरती जे प्रवासी येत आहेत त्या प्रवाशांना सोय व्हावी या उद्देशानं त्या ST स्टँडमध्ये लागणारा जो निधी आहे तो निधी उपलब्ध करण्याचं काम हे ते सन्माननीय देशमुख साहेबांनी आणि सन्माननीय मानसिंग भाऊंनी केलेलं आहे. हे आपल्याला जनतेला सुद्धा ह्याच्या संदर्भातली माहिती आहे. तशीच इथली प्रशासकीय इमारत आहे, त्या प्रशासकीय इमारतीसाठी सुद्धा प्रचंड मोठ्या पद्धतीचा निधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकार ज्यावेळेस स्थानापन्न होतं त्यावेळेस त्या असणाऱ्या सरकारमार्फत आपल्याला निधी आलेला आहे. आणि म्हणून ही सगळी कामं ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकालामध्ये झालेली आहेत. आणि नैसर्गिकदृष्ट्या ज्यावेळेस भाजपप्रणित सरकार इथं सत्तारूढ झालं, आमच्या काही अपेक्षा होत्या. दुष्काळ निवारणाच्यासाठी आमची जी असणारा उत्तर माथ्यामधला उत्तर पट्ट्यामध्ये राहणारा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला दुष्काळ ग्रस्त म्हणून मिळणारी जी काही सगळ्या सवलती आहेत त्या सवलती मिळाव्यात अशी आमची मागणी होती. तिलासुद्धा मला वाटते ह्या सरकारनं तिच्याकडे सुद्धा ह्या मागणीकडे सुद्धा लक्ष दिलेलं नाही. अनेक अन्य मागण्या आहेत, प्रलंबित मागण्या आहेत. आज डावा कालवा आमचा असेल तर डावा कालवा प्रभावी व्हावा, फकीरवाडीपर्यंत तो यावा. उपसा सिंचन डावा कालव्यावरच्या सगळ्या ज्या आहेत ज्या मंजूर आहेत त्या कार्यान्वित व्हाव्यात. वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेच्या माध्यमातून आज फक्त 7.5 ते 8 कोटी रुपये या सरकारच्या माध्यमातून देऊ केलेले आहेत. ह्याला वाकुर्डे बुद्रुकची दोन्ही कालवे जे आहेत म्हणजे रेडपर्यंत जाणारा आणि तसंच आपल्या बिऊरपर्यंत येणारा म्हणजे मोरणेमध्ये जाणारा या दोन्ही कालव्यासाठी 150 कोटीची गरज आहे. पुनर्वसनाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी 30 कोटीची गरज आहे. म्हणजे 180 कोटी रुपये जर तुम्ही ह्या योजनेनं दिले तरच खऱ्या अर्थानं आमच्या ह्या विभागाचा असणारा हा जो शेती पाण्याच्या नियोजनाचा प्रश्न आहे तो मार्गी लागू शकेल. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सरकार पूर्णपणे उदासीन असल्यामुळं, निष्क्रिय असल्यामुळं इथले लोकप्रतिनिधी फक्त मोठमोठ्या राजकीय नेत्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना किंवा पालकमंत्र्यांना बोलवतात, वेगवेगळ्या पातळीवरती फक्त तिथं ह्या सगळ्या मागण्या तिथं मांडतात, पण त्या मागण्यांना अपेक्षित अशा पद्धतीचं जे काही सहकार्य आहे ते सहकार्य प्रशासनाच्या माध्यमातून मंत्री महोदयांच्या माध्यमातून मिळत नाही. म्हणून आम्ही ठरवलं की बाबा ही जी असणारी खंडित झालेली विकासाची जी परंपरा आहे ती परंपरा पूर्ववत सुरू करण्यासाठी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद स्तर असेल आणखीन पंचायत समितीचं स्तर असेल हे अधिक सक्षम करूया. आणि ह्या असणाऱ्या स्तराच्या माध्यमातून हा जो आपला खंडित झालेला जो विकास आहे तो विकास एकदा या निमित्तानं गतीनं पुढे नेण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं ह्या निवडणुकीच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची म्हणजे ज्याला आपण म्हणतो समयोचित अशा पद्धतीची आघाडी केलेली आहे. आणि मला खात्री आहे दोन्ही आमचे 4ही जिल्हा परिषदेचे उमेदवार मोठ्या फरकानं निवडून येणार आहेत. 8च्या 8 पंचायत समितीचे आपले उमेदवार हे मोठ्या फरकानं निवडून येणार आहेत. या बाबतीत आम्हाला 100% सर्व आमच्या सहकारी कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नाच्या जोरावरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सर्व कार्यकर्ते आहेत ते एकत्रित कामाला लागलेले आहेत. जनतेमध्ये एक फार मोठ्या पद्धतीचा उठाव आहे. आणि ह्या सगळ्या असणाऱ्या गोष्टीच्या माध्यमातून ह्या सगळ्याचा परिपाक असा आहे की ह्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अत्यंत भक्कम अशा पद्धतीची आघाडी या निवडणुकीच्या माध्यमातून निर्भय अशा पद्धतीचं यश या निवडणुकीतून मिळवेल. जे आता भाजपमध्ये प्रवेश केलेले काही काळ तुमचे सहकारी होते पण ते आता भाजपमध्ये जाऊन ते आमदार झालेले आहेत, पण काही काळ तुमच्या सोबत असताना म्हणजे काय त्यांना मान सन्मान योग्य मिळालं नसल्यामुळं ते भाजप गोटात गेले की आणि काय त्याबद्दल सांगाल? नाही, आता असं आहे की तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्यांना सन्मानान मान काय आणखीन द्यायचा होता. काँग्रेस पक्षानं तसं पाहिलं तर त्यांना जिल्हा परिषदेमध्ये निवडून ते काँग्रेस पक्षाच्या असणाऱ्या ताकदीच्या जोरावरती म्हणजे शिवाराव देशमुख साहेबांच्या ताकदीच्या जोरावरती ते जिल्हा परिषदेवरती त्या काळामध्ये निवडून आले. वसंतदादा असतील, देशमुख साहेब असतील, त्यावेळचे तत्कालीन सर्व काँग्रेस पक्षाचे जे अग्रगण्य नेते होते, शीर्ष नेते होते, त्यांच्यामार्फत त्यांना पहिल्यांदा शिक्षण सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. नंतरच्या काळामध्ये अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. परत काँग्रेस पक्षानं त्यांना परत तिकीट दिलं 92 साली. ते परत अध्यक्ष म्हणून विराजमान झाले. म्हणजे 95 सालापर्यंत ते काँग्रेस पक्षाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकीय व्यवहार
सर्व जे असणारे जे काही निर्णय आहेत ते निर्णयांचं निर्गमन करत होते, हे नाकारू शकतो का? मग ह्याच्या व्यतिरिक्त पक्षानं त्यांना वेगवेगळ्या पातळीवरती आणि कोणती संधी द्यायची होती, हा मूळ प्रश्न जनतेच्या मनामध्ये जो आहे आणि आमच्या मनामध्ये जो आहे तो या निमित्तानं मला तो खोडावासा वाटतो. त्यांचा स्वभाव असा आहे की ते थोडेसे त्यांना ते सत्तेच्या भोवतीनं फिरणारं ते एक व्यक्तिमत्व आहे. सबब ज्या वेळेस त्यांच्यापासनं सत्तेचं परीघ दूर जाईल त्या वेळेस ते त्यांच्या असणाऱ्या सत्तेचा कुठला मार्ग आहे तो सत्तेचा मार्ग शोधत असतात. आणि त्या पद्धतीनं त्यांनी 95ला अपक्ष लढले. त्या काळच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये इथल्या काही सहकाऱ्यांनी आदरणीय फतेसिंग आप्पांनी त्यांना सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून ते आमदार झाले. तद्वत नंतर परत 2002-03ला त्यांनी असणारं जे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचं सरकार होतं त्या सरकारच्या विरोधातच बंड केलं होतं आणि सरकारच्या विरोधात बंड करून त्यावेळेस त्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या गोष्टीतून एक तुम्हाला निश्चितपणे समजून येईल की बाबा ह्या एकंदरीत हे विद्यमान लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांचा प्रवास हा अनेक पक्षातनं आता कमळावरती स्थिरावलेला आहे. सर्वसामान्य जनतेला सुद्धा माहीत आहे, अन्य असणाऱ्या ग्रामस्थांना आमच्या मतदार बंधू भगिनींना सुद्धा माहीत आहे की आता हा जो पर्याय आहे हा पर्याय त्या काळच्या मोदी हवेचा परिणाम आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांचं तसं बघितलं तर भाजपशी असं कुठलंही जुनं नातं नाही. सोय, परिस्थितीजन्य सोय आणि सत्तेच्या माध्यमातून असणारं एक वर्तुळ ह्या उद्देशानं त्यांनी ती असणारी जी काही एकंदरीत व्यावहारिक अशा पद्धतीची तडजोड केलेली आहे असं माझं मत आहे. आता तुम्ही कोकरूड मतदारसंघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे. नेमकी कोणती विकासाची कामे तुम्ही आता घेऊन जाणार जी गेल्या 30 वर्षात झाली नसेल किंवा अनेक काळापासून जी रखडलेली आहेत? कारण आता इथं भाजपची तर आमदार आहेत आणि जनतेच्या मनावर भाजपची ही भुरळ जी आली ती कशा प्रकारे नाहीशी करणार आहे तुम्ही? बेसिक भाजपच्या माध्यमातून आत्ता जे प्रशासनामध्ये काम चालू आहे, मुख्यमंत्री असतील ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत हे आपण मान्य करूया. पण आज पश्चिम महाराष्ट्रावरती फार मोठ्या पद्धतीचा अन्याय ह्या असणाऱ्या तुमच्या सत्तेमध्ये विराजमान असलेल्या मंडळींच्या माध्यमातून सुरू आहे हे आपण नाकारू शकतो का? आज अनुशेषाच्या नावाखाली सगळा निधी जो आहे तो विदर्भाकडे वर्ग होत आहे. तुम्ही जाऊन या विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातील काही मंडळींनी आमच्या सुजान मंडळींनी जाऊन बघावं. विदर्भातील रस्ते असतील, विदर्भातील शेती पाण्याच्या नियोजनाचे प्रश्न असतील, ते प्रश्न आता फार गतीनं मार्गी लागायला लागलेत. आणखी इकडं आपण बघा, आज आपल्या वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या संदर्भात सुद्धा अनेक पद्धतीनं आम्ही सातत्यानं मोर्चे काढून वाकुर्डे बुद्रुकला किंवा वारणा डावा कालवा प्रभावी व्हावा म्हणून त्यासाठी आपण निधी द्या. आमच्या आपल्या डाव्या कालव्यावरच्या उपसा सिंचन योजनेनं आपण निधी द्या की ज्यामुळं तिथल्या असणारी डोंगर घाटमाथ्यावरती विसावलेली जी काय आमची शेतकरी बांधव आहेत त्यांची जी शेती आहे ती शेती पाण्याखाली येईल. ह्या संदर्भात सरकारच्या माध्यमातून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. तुम्ही बघा, पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या माध्यमातून अनेक गावं अशी आहेत की त्या गावांना आज ही पिण्याच्या पाण्याची योजना होऊ शकलेली नाही. या सरकारच्या माध्यमातून तशा पद्धतीचा कुठलाही ठोस उपक्रम राबवला गेलेला नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना चालना मिळावी. मूलभूत शेती पाण्याच्या नियोजनाच्यासाठी प्रलंबित असणारे जे काही आमचे मतदारसंघातले म्हणजे कोकरूड जिल्हा परिषद गटामधले जरूर असतील, त्याचबरोबर शिराळा तालुक्यातील अनेक प्रश्न आहेत की जे या निमित्तानं प्रलंबित आहेत. ते प्रलंबित प्रश्न ह्या व्यासपीठातून आपण सोडवावेत. ह्या व्यासपीठाचा उपयोग करून सरकारच्या मागं एक दबाव निर्माण करून ह्या सगळ्या प्रश्नांना या निमित्तानं वाचा फुटावी, त्यातनं मार्ग निघावा आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे सगळे प्रश्न मार्गी लागावेत. हा आमचा ह्या निवडणुकीच्या माध्यमातून अग्रक्रम असणार आहे. आता जी तुम्ही युती केलेली आहे त्यात मानसिंग भाऊ नाईक असतील आणि तुमचे डोंगरी भागाचे शिल्पकार म्हणून शिवाजीराव देशमुख यांचं तुम्हाला ह्या निवडणुकीत काय नेमकं मार्गदर्शन लागतं? नाही, आता असं मगाशी मी आपल्याला बोललो त्या पद्धतीनं शिवराव देशमुख साहेब तर एक फार मोठे नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष असताना प्रचंड मोठ्या पद्धतीचं असं राजकीय यश त्यांच्या संघटनेला म्हणजेच काँग्रेस या पक्षाच्या संघटनेला मिळवून दिलेला आहे. हा इतिहास आहे, हे आपण नाकारू शकत नाही. गृहमंत्री असताना, परिवहन मंत्री असताना किंवा ऊर्जा मंत्री असताना, अन्य असणारे पाटबंधारे मंत्री असताना ह्या अनेक मंत्रिपदाच्या कार्यकालामध्ये त्यांनी ह्या विभागासाठी, सांगली जिल्ह्यासाठी किंबहुना महाराष्ट्रासाठी फार मोठ्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे. आज ताकारी म्हैसाळ योजनेची खरी प्रशासकीय मंजुरी देण्याचं जे एक ऐतिहासिक काम जे आहे ते आदरणीय शिवराव देशमुख साहेब ज्यावेळेस पाटबंधारे मंत्री होते त्यावेळेस त्यांची सही त्या ताकारी म्हैसाळ योजनेच्या मूळ फाईलवरती आहे. हा इतिहास आहे.
आणि त्याचबरोबर ह्या विभागाच्यासाठी सुद्धा आज डोंगरी विभागाची संकल्पना ही सन्माननीय शिवाजीराव देशमुख साहेबांनी मांडली. ती मांडली नाही तर ती मान्य करून घेतली सरकारकडनं. त्याचा फायदा आज आपल्या ह्या शिराळा तालुक्यातील असंघटित शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला, युवकांना, बेरोजगार तरुणांना मोठ्या पद्धतीनं होतो. धोरणात्मक निर्णय ह्या विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा असतील, उपकेंद्रांच्या सुविधा असतील, पशुवैद्यकीय दवाखाने असतील किंवा वेगवेगळ्या पातळीवरती असणारी जी काही विकासात्मक कामं असतील, मग धरणं असतील किंवा पाझर तलाव असतील, हे सगळी जी कामं आहेत ती त्यांच्या अग्रभागी अशा सहभागातून मंत्रिमंडळाच्या त्यांच्या असणाऱ्या ताकदीच्या जोरावरती आपण इथं खेचून आणली. नंतरच्या काळामध्ये राजकारणामध्ये स्थित्यांतरं झाली. स्थित्यांतराचा एक काळ असा होता की सन्माननीय मानसिंगरावजी नाईक भाऊ आणि आदरणीय शिवाजीरावजी देशमुख साहेब सभापती देशमुख साहेब होते आणि भाऊ आमदार होते. त्या काळामध्ये सुद्धा या विभागातील अनेक प्रलंबित कामं की जी कामं अनेक वर्ष दुर्लक्षित होती, त्यांना त्यानिमित्तानं आपण चालना द्यायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आपण यश मिळवू शकलो. आणि म्हणून ही जी असणारी संघटित अशा पद्धतीची ह्या दोन्ही आपल्या ज्येष्ठ नेते देशमुख साहेब यांची असणारी ताकद, सन्माननीय भाऊंच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी निर्माण केलेलं जाळं, त्याचबरोबर पायाभूत सुविधा देण्यासाठी आज रस्ते असतील, 25-15 योजनेच्या माध्यमातून गावोगावी दिली गेलेली कामं असतील, मग कॉन्क्रिटीकरणाची असतील किंवा समाज मंदिराची असतील, या माध्यमातून निर्माण झालेलं एक सकारात्मक वातावरण ही आमची मिळकत आहे. ह्या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे हा आमचा यशाचा पाया आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही आता महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहतात. त्या कामाचं नेमकं काय सांगाल तुम्ही? महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मी अनेक वर्षापासून आहे. तसं पाहिलं तर 99 साली मी ज्यावेळेस संघटनेमध्ये मला पहिल्यापासून संघटनेमध्ये काम करायची आवड आहे, रुची आहे. आणि संघटनेमध्ये मी काम करत असताना मी हे बघत असतो की बाबा प्रत्येक तालुक्यामध्ये जाणे. आता मधल्या काळामध्ये माझ्याकडं कोल्हापूर जिल्ह्याचा चार्ज होता. त्यावेळेससुद्धा तिथल्या असणारी नगरपालिकेची, महापालिकेची निवडणूक आहे ती आम्ही घवघवीत अशा पद्धतीचं यश मिळवलं होतं. त्याच्या अगोदर मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्याकडं तिथल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं असणारं जे काही एकंदरीत समन्वयाचं काम होतं. सगळ्या नेत्यांना एक करायचं, एकत्रित बसायचं, समन्वयानं निर्णय घ्यायला लावायचे आणि त्या निर्णयाचा फायदा पक्षाला कसा होईल, पक्षाचे कार्यकर्ते निवडून कसे येतील आणि तळागाळात खऱ्या अर्थानं जो वंचित कार्यकर्ता आहे त्या वंचित कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम निश्चितपणे ह्या सरचिटणीस पदाच्या माध्यमातून मी करू शकलेलो आहे. गेली 30 वर्ष झाले मी आमच्या काँग्रेस पक्षातून वंचित राहिलेल्या कार्यकर्त्यापर्यंत पोचलेलो आहेत. पण आता खुळ्यांच्या नादाला लागून सत्तेचा मालक बनण्यापेक्षा शहाण्यांच्या मागे लागून या सर्वसामान्यांची सेवा करणे एवढंच माझे ध्येय धोरण असेल असं सत्यजित देशमुख यांचं म्हणणं आहे. आता आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे व पंचायत समितीचे निवडणुकीचे उमेदवार सम्राटसिंग नाईक. त्यांची या पंचायत समितीमध्ये जी निवडणूक सुरू आहे व मिनी मंत्रालयाच्या महायुद्धाबरोबर जी पंचायत समितीची निवडणूक आहे ती कशाप्रकारे ते जनतेसमोर सामोरे जात आहेत ते आपण जाणून घेऊया. सम्राटसिंग नाईक, आपले SBN मराठीमध्ये स्वागत. तुम्ही या युतीबद्दल किंवा तुम्ही निवडणुकीला कशाप्रकारे सामोरे जातात? मी ह्या निवडणुकीमध्ये एवढ्यासाठीच उभा राहिलो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख आणि मानसिंग भाऊ यांच्या माध्यमातून मी या निवडणुकीला सामोरं जातो आहे. त्याला कारण एकच आहे की उत्तर भागातील जी जनता उत्तर भागातील जनतेवरती जे विरोधकांच्या आमच्या सरंजामशाही जे चालू आहे ती मोडून काढण्यासाठी आणि खरं तर जातीयवादी पक्षातून त्यांना मुक्त करण्यासाठी ही माझी उमेदवारी तिथे गेलेली आहे. निश्चितपणे माझी उमेदवारी ही 5 वर्षासाठी तिथं असणार आहे आणि उत्तर भागातील जनतेच्या घरादारापर्यंत विकासाची गंगा प्रवाहित करण्यासाठी आदरणीय दोन्ही भाऊंच्या माध्यमातून मला तिथं काम करायचं आहे. माझ्या पाठीशी निश्चितपणे पंचायत समितीचा सदस्य म्हणून मी 2012 साली निवडून आलो. त्याच्यानंतर 2012 ते 2015पर्यंत मी 16पर्यंत मी उपसभापती म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मी गेले 1 वर्ष सभापती म्हणून काम करतो आहे आणि आमच्या दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा समन्वय आम्ही तिथे घडवून आणला आणि त्यातच प्रत्यंतर अशा पद्धतीनं झालं की कुठलंही विकास काम करत असताना निश्चितपणे आम्हाला चांगल्या पद्धतीनं तिथं निर्णय घेता आले. आमचे समन्वय चांगला असल्यामुळे, आमचं ट्युनिंग चांगलं असल्यामुळे विकास कामं आम्ही करत राहिलो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही तालुक्यातील बऱ्याच जे प्रश्न आहेत, प्रलंबित प्रश्न होते, जे तालुका निर्मल करायचं जे सगळ्यात महत्त्वाचं जे आमचा
प्रश्न होता. आमच्यासमोर एक फार मोठं आव्हान होतं. जवळजवळ 5,500 शौचालय आम्हाला बांधायचं एक उद्दिष्ट होतं. ती जवळजवळ आम्ही 96% पूर्ण केलं. म्हणजे जवळजवळ आमचा तालुका आत्ताच्या घडीला निर्मल तालुका म्हणून शासनानं घोषित केला. आणखी आम्हाला त्याच्यामध्ये काम करायला घरकुल जवळजवळ आम्ही 2600 ते 2700 ह्या 5 वर्षामध्ये आम्ही तिथे गेली. आणि खऱ्या अर्थानं उत्तर भागातील ते जे ज्वलंत प्रश्न आहेत, जी वाकुर्डे बुद्रुक योजना आहे, गिरदवडे MI टँक असेल किंवा जी वाकुर्डे बुद्रुक गणात येणारी किंवा उत्तर भाग म्हणून शहरात जी गणली जाणारी जी गावं आहेत, त्या गावातून जे काही विकासापासून वंचित राहिलेली जी लोक आहेत, समाज आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत तिथं त्यांच्यासाठी मला तिथं जाऊन काम करायचं आहे. आणि निश्चितपणे या 2 भावांच्या मनात जो विकास आहे तो विकास आम्हाला तिथं साध्य करायचा आहे. तुम्ही मागील पंचवार्षिक योजनेत सत्तेत होता त्यावेळी जी कामे अपुरी राहिली आहेत ती तर तुम्ही पूर्ण कराल, पण आता नवीन विकास आराखडा जनतेसमोर काय मांडणार? आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जर इथं जर काम करायचं असेल तर शैक्षणिक विभागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे. जे शैक्षणिक विभाग आम्ही मागल्या वेळी सत्तेत आलो त्यावेळी कुठंतरी थोडासा लाईनवर होता, पण आम्ही आल्यापासून अ वर्गमध्ये जाणारे जे काही शाळांचं जे प्रमाण आहे ते अतिशय चांगल्या प्रमाणे वाढले. ब वर्गमध्ये चांगल्या प्रमाणात शाळा आमच्या गेलेल्या आहेत आणि क मध्ये मोजक्याच शाळा आमच्या आता राहिलेल्या आहेत. म्हणजे आम्हाला शैक्षणिक पाया भक्कम करायचा एवढ्यासाठीच आहे की राज्यात आणि देशात जे काही प्रशासकीय सेवेसाठी जे मुलं जातात त्यांचा पाया जर आपण प्राथमिक शाळेमध्ये जर भक्कम केला तर त्याला पुढं जाऊन त्याला अतिशय चांगल्या पद्धतीसाठी त्याला काम करता येते किंवा त्याला अनुभव चांगला येतो आणि त्या माध्यमातून तो तसल्या स्पर्धा परीक्षा किंवा अन्य कुठल्या परीक्षेला सामोरं जात असताना त्याला चांगल्या पद्धतीनं तिथं यश मिळवता येतील. म्हणून ते शैक्षणिक विभागामध्ये आम्हाला चांगलं काम करायचं आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे प्रश्न जे बऱ्याच गावामधले जे प्रलंबित राहिलेले आहेत ते थोडेफार म्हणजे आणखीन उत्तर भागातील जनतेसाठी पण ते फार फलदायक ठरणार आहेत. म्हणजे आमच्या धोळेवाडीसारखी गाव असेल की जिथं काहीच पाण्याचा स्रोत नाही, पण तिथं आम्हाला तिथं चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे. आणि निश्चितपणे त्यांचे अशा ज्या काही वाड्या आहेत, मग आमचं गिरदवडे असेल, मोंडेवाडी असेल, मुळीकवाडी असेल, आमचं धामवडे असेल, कोंडाईवाडी असेल किंवा वाकुर्डे बुद्रुक आणि वाकुर्डे बुद्रुकच्या वाड्या असतील, वाकुर्डी खुर्द आणि वाकुर्डी खुर्दच्या वाड्या असतील, आंतरी खुर्द असेल किंवा आंतरी बुद्रुकचे काही प्रश्न असतील, जे जे पंचायत समिती आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आणखी असेल तर आमचे दलित बांधव जे समाज कल्याण विभागामार्फत किंवा विशेष घटक योजनेच्या मार्फत त्यांना आणखी समृद्ध करायच्या, ज्या त्यांच्यासाठी असणाऱ्या ज्या योजना आहेत त्या त्यांच्यासाठीच आम्हाला द्यायच्या, ज्या आम्ही मागल्या 5 वर्षापूर्वी केले आहेत आणि इथून पुढे आम्हाला तशा पद्धतीचं कंटिन्युएशन करायचं आहे. ह्यासाठी आम्हाला चांगल्या पद्धतीचं तिथं पंचायत समितीच्या माध्यमातून निश्चितपणे काम होईल आमचं, हे मी या निमित्तानं सांगू. संपतराव देशमुख आपल्या मिनी मंत्रालयाच्या महायुद्धाच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी तुम्हाला एक आवर्जून प्रश्न विचारतो कारण तो तुम्ही अगदी जवळून पाहिलेला आहे. जो नोटाबंदीचा निर्णय झाला त्या निर्णयाचा सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने तो योग्य ठरला की अयोग्य ठरला? नोटाबंदीचा निर्णय हा महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण जनतेच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जर विचार केला तर तो अत्यंत अयोग्य आणि लोकांची दिशाभूल करणारा हा निर्णय ठरलेला आहे. महाराष्ट्रामधली जी सर्वसाधारणपणे ग्रामीण जनतेचं या नोटाबंदीच्या निर्णयामुळे पूर्णपणे कंबरडं मोडून गेलेलं आहे. स्वतःचे पैसे बँकेत असतानासुद्धा कोणत्याही निर्णयासाठी किंवा कोणत्याही कामासाठी शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला, व्यापाऱ्यांना, उद्योगपतींना त्यातले पैसे काढता आलेले नाहीत. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावरची अधोगती या महाराष्ट्राची राजकीय प्रक्रियेमध्ये झालेली दिसते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर विशेषतः सहकाराचा माध्यमातून जे फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक जाळं या महाराष्ट्रामध्ये कैलासवासी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील असतील, शरद पवार असतील, शिवाजीराव देशमुख साहेब असतील, या सर्व मंडळींनी जे उभा केलेलं आहे हे सगळं जाळं मोडण्यासाठी म्हणून या भाजपचा खूप मोठ्या प्रमाणावरचा अटीतटीचा प्रयत्न चालू आहे की ज्यामुळं हा सहकार जर उद्या उद्ध्वस्त झाला तर सर्वसामान्य ग्रामीण विभागामधली असणारी जी जनता आहे या जनतेची आर्थिक सर्व मार्गानं कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. आज नोटाबंदीच्या निर्णयामुळं वेगवेगळ्या शेतीमालाच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना मिळणारे पैसे त्यांच्या बँकेत जमा असतानासुद्धा त्यांना ते त्यांच्या कामासाठी मिळत नाहीत.
त्यामुळं शेतीमालाचं आणि शेती उत्पादनाचं खूप मोठ्या प्रमाणावरचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. त्यामुळं नोटाबंदीचा हा जो निर्णय आहे, हा निर्णय अत्यंत घाईगडबडीनं आणि कोणत्याही प्रकारची त्याच्यावरची पूर्णपणे व्यवस्था न करता घेतलेला असल्यामुळं तो निर्णय अत्यंत चुकीचा आहे असं ग्रामीण भागातल्या जनतेच्या वतीनं मला या निमित्तानं या ठिकाणी बोलावं लागतं. एकंदरीत तुम्ही म्हणता की हा नोटाबंदीचा निर्णय अयोग्य आहे. तर या निवडणुकीच्या या मिनिमंत्र्याच्या महायुद्धात जनता नेमकी कुणाच्या बाजूने साथ देणार? या सगळ्या दृष्टीचा विचार केला आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये भाजप सरकारने या महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या निर्णयाचा सगळ्याचा विचार केल्यानंतर सगळी असणारी सर्व ग्रामीण भागातील सगळी जनता, सर्व मतदार ह्या भाजपच्या असणाऱ्या थापेबाजीच्या राज्यकारभाराला कंटाळलेली आहे. दररोज उठून नवीन नवीन प्रकारच्या फक्त घोषणा करणं एवढंच या सरकारचं सगळ्यात महत्त्वाचं काम झालं आहे. त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेला कंटाळलेली ही जनता उद्याच्या 23 तारखेला आपल्या मताच्याद्वारे या भाजपच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा पद्धतीची जी आघाडी आहे किंवा काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये जे लोक गुंतलेले आहेत किंवा जे आत्तापर्यंत जे होते ते सर्व मंडळी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या पाठीशी आपली सर्व ताकद उभा करतील आणि त्या ठिकाणी या विभागातले किंवा या परिसरातले सर्वच्या सर्व उमेदवार या मोठ्या मताच्या फरकानं निवडून येतील असं या निमित्तानं मला वाटतंय. आणि भाजपला मात्र कोणताही प्रकारचा शेतकरी, व्यापारी, तरुण कसल्याही प्रकारची सहकार्य आणि मदतीची भूमिका स्वीकारणार नाही अशी मला ठाम विश्वास आहे. आता आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार आशा झिमूर. त्यांच्याबद्दल व तेथील ज्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत त्याबद्दलची व त्यांची आपण माहिती जाणून घेऊयात. आशाताई झिमूर, तुम्हाला SBN मराठीमध्ये आपलं स्वागत. मी तुम्हाला सर्वप्रथम असा प्रश्न विचारतो की तुम्हाला जनतेने का निवडून दिलं पाहिजे? कारण मला जनतेची सेवा करायची आहे. जसं काही गरीब आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, शालेय शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना खरंच शिक्षण घ्यायची गरज आहे पण परिस्थितीनुसार त्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही. अशा लोकांना मला मदत करायची आहे. अशिक्षित महिला जनतेमध्ये खूप आहेत. त्या महिलांशी मला पाठीशी उभे राहून मला त्यांनाही मदत करायची आहे. आणखीन वयोवृद्ध लोक आहेत, काही कारणाने त्या वयोवृद्ध लोकांची सेवा होत नाही आहे, तर अशा वयोवृद्ध लोकांच्या पाठीशी मला उभं राहून मला त्यांची सेवा करायची आहे. तुमच्या आता राष्ट्रवादीतून तुम्हाला तिकीट फायनल झाले, पण तुम्हाला तिकीट देण्या अगोदर भरपूर उमेदवार इच्छुक होते, पण पक्षाने तुम्हालाच का तिकीट फायनल केलं? कारण ह्याच्याही आधी मी जवळजवळ 8 ते 10 वर्ष झालं मी जनतेची सेवा करते. जनतेचं खूप काम केलेलं आहे. दोन्ही भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी माझ्यावरती जो विश्वास दिलेला आहे त्या विश्वासाने मला जनतेने साथ द्यावी एवढं. आशाताई, तुम्ही निवडून आल्यावर नागरी सुविधा तर आता सर्वजण पुरवतात, पण तुम्ही अशी कोणती नेमकी कामे करणार? मग ती महिलांची असू दे किंवा स्वच्छताचा प्रश्न असू दे, तुम्ही कोणती नेमकी कामे घेऊन या मिनिमंत्र्याच्या महायुद्धात उतरणार आहात? मी सर्वात आधी प्रथम प्राधान्य देईल महिलांना, कारण मी एक स्त्री आहे. स्त्रीच्या काही समस्या असतात ते फक्त स्त्री जाणून घेऊ शकते. जसे विद्यार्थिनी आहेत, लहान बाळं आहेत, अशा लोकांची मी प्रथमतः कामं करेल. नंतर माझे जे वडील बंधू असतील, माझ्या वडील समान जे वयोवृद्ध लोक असतील यांचीही मी सेवा करेन. राष्ट्रीय काँग्रेस कमिटी शिराळा तालुक्याचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील आपल्यासोबत आहेत. ते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मिसेस या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत उभ्या आहेत, पण त्या या प्रचाराच्या माध्यमातून सर्वत्र फिरत असल्यामुळे त्या इथं उपस्थित नाहीत. पण त्यांचे हनुमंतराव पाटील हे आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊयात त्यांची व त्यांच्या मतदारसंघाची माहिती. हनुमंतराव पाटील, SBN मराठीमध्ये आपलं स्वागत. तुम्ही गेली 10 वर्षे सभापती म्हणून काम करतात,
मग पक्षाने तुम्हाला याच्या पाठीमागे विकासाची कामे केली म्हणून की तुम्ही संलग्न असल्यामुळे तुम्हाला तिकीट फायनल केले? परिस्थिती अशी आहे की पक्षानं प्रचंड मोठ्या प्रमाणामधली कामं सार्वजनिक विकासाच्या विभागामध्ये केलेली आहेत आणि पक्ष संघटना बांधणीसाठी आम्ही सगळीच कुटुंबीय अहोरात्र प्रयत्न करतो आहे आणि लोक आग्रहास्तव आपली उमेदवारी फायनल झालेली आहे. तुम्ही आता इथं भाजपची सत्ता जरा प्रबळ जिल्ह्यात आणि राज्यात प्रबळ ठरत आहे, पण तुम्ही नेमकी कोणती आश्वासने जनतेची पुरवणार आहात? परिस्थिती अशी आहे की भाजपची सत्ता देशात आणि राज्यात किंवा जिल्ह्याच्या काही ठिकाणी जरी असली तरी परिस्थिती अशी आहे की पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रतिगाम्यांना कधी महाराष्ट्राने स्वीकारलेलं नाही. क्वचित कधीतरी स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी स्वीकारले आणि स्वीकारल्यानंतर त्यांचा खरा चेहरा जो बुरका आहे, बुरक्याच्या आतला जो खरा चेहरा आहे तो आता जनतेच्या समोर यायला लागला आहे. त्यामुळं त्यांनी जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता त्या मंडळींनी केलेली नाहीत आणि आम्ही प्रत्यक्ष कामच केलं, आम्ही काय आश्वासनं कोणाला दिलेली नाही. तुम्ही सभापती असताना नेमकी कोणती कामे पार केली? मी सभापती असताना मला वाटतं शिराळा तालुक्याच्या सार्वजनिक राजकारणामधले आणि व्यक्तिगत स्वरूपाची प्रचंड मोठ्या प्रमाणामधली कामं झाली हे सगळ्या मंडळींना ज्ञात आहे आणि मला वाटतं मी सभापती असणाऱ्या त्या काळामध्ये शिराळा तालुक्यामधल्या अनेक रखडलेल्या विविध योजना, मग स्थानिक स्वराज्य संस्थेशी संलग्न असणाऱ्या, ग्रामीण जनतेशी संलग्न असणाऱ्या, ग्रामीण जनतेचं केंद्र म्हणून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे बघितलं जातं त्या केंद्रातून ज्या अपेक्षित असणाऱ्या आणि अनपेक्षित योजना अगदी नियोजन, नियंत्रण आणि कार्यवाही करून आपण शिराळा तालुक्यातल्या गावागावामध्ये पोच केल्या. तुम्ही आता सभापती असताना जर कामे तर पार केली जाईल, पण आता तुम्ही तुमच्या या मिनिमंत्र्याच्या महायुद्धातून तुमच्या ज्या मिसेस ज्या उभा आहेत त्या तुम्ही जनसमुदायाकडून कोणती नेमकी विकास कामे घेऊन जाणार आहात? जनसमुदायाकडं यापूर्वीच्या काळामध्ये विकास कामं काँग्रेस आणि ह्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये झालीत. आता हा अजेंडा आहे, हा नुसत्या विकास कामाचा नाही तर सांस्कृतिक बदलाची पण पार्श्वभूमी त्या निमित्ताने निर्माण झाल्या. सांस्कृतिक दहशतवाद देशात, राज्यामध्ये आणि ग्रामीण विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागला आहे. आता कलबुर्गी असतील, तुमचे पानसरे असतील, दाभोळकर असतील, अशा महान विभूतींच्या हत्यासुद्धा मला वाटतं झालेल्या आहेत आपल्या राज्यामध्ये. आणि खरं तर शाहू फुले आंबेडकर आणि राजा शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र, त्यांनी अनेक संघर्ष आणि त्याग करून हे राज्य, हा देश उभा केला. त्यांचा वसा आणि वारसा चालवण्याचं काम मला वाटते ह्या विभूतींनी केलं. त्या 3 लोकांची हत्या मला वाटते RSS सारख्या जातीवादी संघटनेने केली. त्यामुळे एका बाजूला विकासाचा अजेंडा आपण घेऊन जातोय, मात्र दुसऱ्या बाजूला ही परंपरागत पुरोगामित्वावर जो प्रचंड मोठ्या प्रमाणामधला आघात किंवा हल्ला होतोय तो परतवून लावण्याचा प्रयत्नसुद्धा ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही करतो. मांगले मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार अश्विनी नाईक आता आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून व त्यांच्या मतदारसंघाची काय पार्श्वभूमी आहे या निवडणुकीच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. अश्विनीताई, तुमचं सर्वप्रथम SBN मराठीच्या मिनी मंत्र्याच्या महायुद्धात सर्वप्रथम मी स्वागत करतो. मी तुम्हाला एक आवर्जून असा प्रश्न विचारतो की तुम्हाला लोकांनी किंवा जनतेने का निवडून दिलं पाहिजे? आदरणीय मानसिंग भाऊ व सत्यजित भाऊ यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यामुळे मी जनतेसमोर चांगली कामे करीन असं मी सांगते. आणि आमच्या घराण्याचे फतेसिंग नाईक आप्पा यांच्यापासून राजकारणापेक्षा सामाजिककरणाला महत्त्व दिलेले आहे व जनतेचे मी प्रश्न सोडवणार. आणखीन जनतेसमोर मी सगळे साधी प्रत्येक गोष्टीचं राशन किंवा रस्ता सगळं मी प्रश्न सोडवीन. तुम्ही निवडून आल्यानंतर नेमकी कोणती विकास कामे जनतेसमोर मांडणार आहात? जी आत्ता रखडलेली कामं आहेत, रस्ता म्हणा, पाण्याची सोय किंवा लाईटची सोय, सगळं ग्रामपंचायतची वगैरे, मी ही सगळं कामे मार्गी लावीन. दोन्हीही भाऊंच्या माध्यमातून मी सर्व कामे मार्गी लावीन रखडलेली.
मांगले पंचायत समितीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मायावती कांबळे आपल्यासोबत आहेत. त्यांची व त्यांच्या मतदारसंघाची आपण इथे माहिती जाणून घेऊयात. मायावती कांबळे, आपलं स्वागत. तुम्हाला या मिनी मंत्रालयाच्या महायुद्धात किंवा पंचायत समितीमध्ये जनतेने का संधी द्यावी असं तुम्हाला वाटतं? मला भाऊंच्या कृपेनं उमेदवारी पद मिळालेलं आहे. मी या पदाचा योग्य प्रकारे वापर करून त्याचं मी सोनं करेन. जी रखडलेली कामं स्त्रियांची नोकरी संबंधी, रस्ता आणि पाणी टंचाई या इतर बाबी यांची मी सुविधा निर्माण करेन. जे आजपर्यंत रखडलेली कामे आहेत ती मी मार्गी लावण्याचा अहोरात्र व कटाक्षीने प्रयत्न करीन असं मायावती कांबळे यांचं म्हणणं आहे. पनुमरे पंचायत समितीचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब नायकोडे आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया त्यांची व त्यांच्या येथील मतदारसंघाची माहिती. बाळासाहेब नायकोडे, आपले एसबीएन मराठीमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो. राष्ट्रवादी पक्षातर्फे तुम्ही लढत आहात. राष्ट्रवादीने तुम्हाला कोणत्या म्हणजे पार्श्वभूमीवर किंवा तुमच्या विकास कामावर संधी दिलेली आहे? या देशाचे थोर स्वातंत्र्य सेनानी पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथांना नायकोडी यांच्या चळवळीमध्ये अण्णांच्या सोबत मला 20-22 वर्ष काम करायची संधी मिळाली. धरणग्रस्तांचे प्रश्न असतील, दुष्काळग्रस्तांचे प्रश्न असतील, अथवा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे असतील, श्रमिक, दलित, आदिवासी, ज्या क्रांतीवीर नागनाथांनी चळवळी केल्या त्या चळवळीच्यामध्ये हिरिरीने भाग घेणारा, रस्त्यावर लढाई करणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी त्याच्यामध्ये भागीदारी केलेली आहे. आणि अशी माझी चळवळीची पार्श्वभूमीबरोबरच मी राजकीय या ज्या चळवळी आहेत त्या राजकीय चळवळीमध्ये सुद्धा भागीदारी करणारा एक कार्यकर्ता आहे. याच्या अगोदरची टर्म मी पंचायत समितीमध्ये 5 वर्ष एक तिथं काम केलेलं आहे इथल्या शिराळा पंचायत समितीमध्ये. त्यानंतर आत्ता माझ्या गावामध्येच माझी मिसेस सरपंच म्हणून काम करत आहे. आणि सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसनं मला या विभागामधून पंचायत समितीचा पनुमरे तर्फ वारून या गटामधून उमेदवारी दिलेली आहे. मी आता मागच्या पंचवार्षिक योजनेत सदस्य आहे असं सांगितलं, पण मागील पंचवार्षिक योजनेत तुम्ही कोणती विकास कामे केली आहेत का? मी ज्या वेळेला 2007 ते 2012 या कालावधीमध्ये इथं पंचायत समिती सदस्य असताना आमच्या गावाला 1982 साली प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर होतं, पण जागे अभावी तो प्रश्न सुटत नव्हता. आणि म्हणून पुढाकार घेतला. लोकवर्गणी संपूर्ण गावाला गटतट बाजूला करून एकत्रित केले, लोकवर्गणी जमा केली आणि लोकवर्गणी जमा करून ती जागा खरेदी केली आणि ती जागा खरेदी करून जिल्हा परिषदेच्या नावे केली. माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामधले एकमेव गाव असेल की लोकवर्गणीमधून जागा घेऊन जिल्हा परिषदच्या नावे करून आज तिथं 5 ते 6 कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्र उभं राहिलेलं आपणाला बघायला मिळतंय. त्याचबरोबर वारणा चरण आणि सोंडोली दरम्यान वारणा नदीवर शाहूवाडी आणि शिराळा या 2 तालुक्यांना जोडणारा जो पूल आहे तोही दीर्घकाळ प्रलंबित होता. या माझ्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या विभागामधील किंवा ह्या विभागातील जी गावं आहेत त्या गावांना एकूण संघटित करायचं काम केलं, आंदोलन उभं केलं. आणि त्याच्यानंतर या राज्याचे विधानसभेचे माजी सभापती सन्माननीय शिवाजीराव देशमुख साहेब यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नामधून अनुशेषामधून केंद्र शासनाकडून 4.5 कोटी रुपये मंजूर करून हा पुलाचं कामही मार्गी लावण्याचं काम केलेलं आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जनतेसमोर कोणती आव्हाने घेऊन किंवा जनतेच्या कोणत्या समस्या किंवा कोणता विकासाचा आराखडा घेऊन समोर जातात? जनतेचे प्रश्न आहेत. स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये आज ही आरोग्य असेल, कृषी शेती असेल किंवा एकूणच शेतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, हे प्रश्न सातत्यानं लोकांना भेडसावत जात आहेत. ह्या नागरी सुविधेसाठी प्रश्न आहेतच, या संदर्भात आपण धडपड करणारच आहेत. पण त्याहीपेक्षा माझ्यासारख्या एका परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज इथं आमचे जे माजी आमदार तालुक्याचे आहेत सन्माननीय मानसिंग भाऊ नाईक, ते शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असतात. आणि म्हणून देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये ज्याला डांगोरा म्हणूया आपण पिटून जे सत्तेवर आलेलं BJP प्रणित जे सरकार आहे हे सरकार संकुचित आहे. धर्मांधानी जातीयवादी शक्ती या सत्तेवर आहेत. ते मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा त्यांचा डाव चाललेला आहे.
जो 105 हुतात्म्यांच्या बलिदानामधून संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढून जो एकसंघ महाराष्ट्र आपण मिळवायचं काम केलेलं आहे, तो महाराष्ट्रापासून विदर्भ आणि मराठवाडा तोडण्याचं काम करतायत. इथला सहकार हा जो आहे त्या सहकार चळवळ अडचणीत आलेली आपल्याला बघायला मिळते. ग्रामीण महाराष्ट्र ज्या सहकारानं उभा केला तो सहकार अडचणीत आणायचं काम हेतुपुरस्करपणे हे सत्ताधारी पक्ष विशेषतः भाजप आणि हे सरकार करत आहे. आणि म्हणून यासारख्या जे प्रश्न आहेत, मग पंचायत समिती तालुका स्तरावर काम करायला संधी देणारं एक चांगलं व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून असेल अगर लोकांच्यापर्यंत पोहोचून याच्या विरुद्ध याच्या बाजूनं आपणाला या जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या बाजूनं आणि राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये एक चळवळ होणं गरजेचं आहे. कारण शरद पवारांच्यासारखं एक जाणतं नेतृत्व ज्यांनी महाराष्ट्रामधली सहकार चळवळ वाढवण्यासाठी काम केलं, टिकवण्यासाठी काम केलेलं आहे आणि ते नेतृत्व अशा पद्धतीचं बहुजन समाजामधनं आलेलं नेतृत्व भक्कम होणं काळाची गरज आहे. म्हणून आपण ही निवडणूक लढवतो. आता आपल्यासोबत आहेत कोकरूड पंचायत समितीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमरसिंह पाटील आता आपल्यासोबत आहेत. त्यांची व त्यांच्या मतदारसंघाची आपण येथे माहिती जाणून घेऊया. अमरसिंह पाटील, तुमचं SBN व मिनी मंत्रालयाच्या विशेष कार्यक्रमात स्वागत करतो. पहिला तुम्हाला जी काँग्रेसने आता जी उमेदवारी दिली ती कोणत्या नेमक्या विकासाच्या कामावर तुम्हाला संधी दिली आहे? सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचं हार्दिक स्वागत करतो. जो तुम्ही एवढ्या खेड्यापाड्यात ही सगळी संधी देत आहे आम्हाला बोलायची. ही जी नामी संधी माझ्यासारख्या युवकाच्या वाटेला आली आहे याचं कारण मेन म्हणजे मी 82मध्ये आता जसं तुम्ही बघताय कॅशलेस व्यवहार किंवा जे सगळं इंटरनेटवर सगळं चाललेलं आहे. मग ॲक्च्युली शेतकरी भागात आपल्या भागात अडचण अशी की इंटरनेटची सुविधा तशी नाही, लोकांना भरपूर अडचण होते त्या. म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून पूर्ण गाव वायफाय केलं, फ्री वायफाय केलं लोकांना, ज्याचा आज भरपूर लोक त्याचा फायदा घेत आहेत. आम्हाला चांगले रिप्लाय देत आहेत. विविध शाळांना मदत असेल, शाळेच्या विद्यार्थ्यांना मदत असेल. आपण एक हार्ट ऑपरेशनचे मध्ये 2,500 ते 3,500 ऑपरेशन आपण फ्री करून दिलेत मुंबईसारख्या ठिकाणी. हार्टची अजिबात 1ही रुपये न घेता कुणाकडून. आपण बऱ्याचशा मुलांना मुंबईमध्ये एक जॉबची चांगल्या संधी इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून किंवा बिल्डर लॉबीच्या माध्यमातून चांगल्या संधी दिलेल्या आहेत इन्फ्रास्ट्रक्चर. आज ती मुलं 30-35 सॅलरी घेतात मुंबईसारख्या ठिकाणी, चांगले अनुभव घेत आहेत, चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये पोहोचत आहेत. ह्या सगळ्या माध्यमातून जे गावामधले युवक होते किंवा अजून काही वरिष्ठ मंडळी होती त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही या प्रक्रियेमध्ये उतरा, तुम्ही याच्या बाहेर राहून काय करू नका, तुम्ही याच्यामध्ये उतरून काहीतरी करा. म्हणून मी ही पक्षाकडे मागणी केली आणि पक्षानं माझी मागणी मान्य केली, मला ही संधी दिली. तुम्ही आता तुम्हाला जनसमुदायातनं जो पाठिंबा मिळाला आहे त्यातनं तुम्ही निवडून येशील असं गृहीत होतं, पण निवडून आल्यावर कोणती विकासाची कामे तुम्ही मार्गी लावणार आहात? अजूनही आपला आज आम्ही काही वाड्या वस्त्यावर गेलो. खूप आपण तसं सधन पश्चिम महाराष्ट्र खूप सधन आहे, पाण्याची खूप चांगली सोय आहे, पण अजूनही आपल्याकडे काही गावं पाण्यापासून खूप वंचित आहेत. खूप बेकार अवस्था आहे. वाड्यावर गेला तुम्ही तर रस्त्यांची अवस्था वाईट आहे, शाळेच्या विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा पोहोचत नाही आहेत. तर माझं पहिलं लक्ष असेल, सगळ्यात मोठा उद्देश आहे आमच्या काही वाड्या अशा आहेत की सगळं आहेत खाली 1 किलोमीटरवर पाणी वाहतंय रानातून, पण त्यांना प्यायला पाणी नाही. तर माझं सगळ्यात पहिलं टार्गेट असेल की त्यांच्यापर्यंत काहीतरी सोय करावी पाण्याची, किंवा जे रस्ते असतील काही तिथं 1-2-3 ओढे आहेत ते क्रॉस करून त्यांना यायला लागतं, पावसाळ्यात ते बंद होतात, त्यांना 2-2-3-3 किलोमीटर फिरायला लागतं शाळेच्या विद्यार्थ्यांना रोजचं. हे सगळे जे अडीअडचणी ह्या मला सोडवायच्या आहेत आपल्या परिसरातल्या. तुम्हाला आता जनता तुमच्यावर विश्वास तर ठेवणारच आहे, पण नेमकं असं कोणतं माध्यमातून लोकांपर्यंत तुम्ही पोचायचं असं तुम्हाला वाटतं? मी सध्या गावातले किंवा भागातले काही युवक असतील, सगळे युवक आहेत, माझे नेते आहेत सत्यजित देशमुख, यांच्या माध्यमातून सगळ्या युवकांच्यापर्यंत पोहोचतो आहे, सगळ्या वरिष्ठांशी पोहोचतो आहे, सगळ्यांशी चर्चा करतो आहे, सगळ्यांचे प्रश्न समजून घेतो आहे. जे माझ्याकडून होतं आहे ते मी सगळं करेन. लोकांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. म्हणजे तुम्ही जर लोकांच्या जनमतात गेला तर लोक तुम्हाला, मी बोलण्यापेक्षा लोक तुम्हाला सांगतील, मी बोलण्यापेक्षा मी नेता म्हणून काहीही बोलेल, पण लोक तुम्हाला सांगतील माझ्यावर. तर मला त्या अपेक्षा पूर्ण करायच्यात. आणि जेव्हा लोक माझ्याकडे एका दृष्टिकोनात एवढं बघतायत तेव्हा मला वाटतं की माझं जबाबदारी खूप वाढले, मला कुठेतरी त्यांना न्याय द्यायचा आहे. आता राजकारण करताना अनेक कार्यकर्ते पाठीशी लागतात, त्याशिवाय राजकारण किंवा समाजकारण करता येत नाही. मग तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांचं किंवा युवक मंडळीचं कसं मार्गदर्शन लागतं?
नाही, माझं एक तर सगळ्यात मोठा आपल्या डोंगरी भागातली समस्या होती की आपल्यातली मुलं जास्त करून मुंबईमध्ये जायची, गाववाल्यांच्या खोल्या असायची ते राहायची. त्यांना मुंबईमध्ये तसे कुठं व्यासपीठ नसायचं की चांगल्या क्षेत्रामध्ये घुसता यावं. एक तर आपल्याकडे सगळ्यात मोठा मुद्दा, इथून मुंबईला मुलगा गेला की एक तर माथाडीमध्ये जाणार, पैसे भरून ओझी ओढणार, किंवा ते भाजी मार्केट किंवा सिक्युरिटी ह्याच्या पलीकडे जात नव्हते. माझला असं काही करायचं आहे की आज इन्फ्रास्ट्रक्चर एवढं वाढत आहे ज्याला जगात कधीही मरत नाही. आज तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये साईट सुपरवायझर म्हणून जरी लागला तरी 35-30 हजार रुपये पगार घेता, तुमची ती सॅलरी वाढत जाते. तुम्हाला एकदा एक्सपिरियन्स आला की तुम्हाला विविध कंपन्या मेल करून बोलतात की बाबा तू आमच्याकडे, आम्ही तुला 50 देतो. तर या माध्यमातून मुलांची एक साखळी बनवून मुंबईसारख्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कुठंही मुंबई, पुन्हा, कोल्हापूरपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर आलेलं आहे. हायवेज आता नवीन बनत आहेत, डॅम बनत आहेत. या माध्यमातून मला तरुणांना एक दिशा द्यायची आहे की बाबांनो, हे 5-6 लाख रुपये मी कर्ज काढणार, भरणार, पुन्हा ते माथाडीची ओझी ओढणार, हे करण्यापेक्षा इथं तुम्हाला तेच AC मध्ये बसून तेवढा पगार मिळतोय. असं काहीतरी मला व्यासपीठ तयार करायचं आहे तरुणांचं. युवकांचं मार्गदर्शन आणि युवकांना मार्गदर्शन देणे हे माझं प्रथम काम राहील. मी जे समाजकार्य जे आजपर्यंत केलं त्या समाजकार्याच्या माध्यमातून मी लोकांच्या मनात नाही तर घराघरात पोचलेले आहेत. जी हायफाय असणारी वायफाय सेवा मी या गावात मुक्त करून दिलेली आहे. त्या सेवेतून आजकालची पिढी ही नवीन शिक्षण घेत आहे. ही कामे करत असताना ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधा मला प्रथमतः पुरवायच्या आहेत, जेणेकरून या डोंगरी भागात जे पाणी वायपट जाते त्या पाण्याचा योग्य निचरा आणि योग्य पिण्याच्या पाण्यासाठी ही सोय सर्वप्रथम करून मी नागरिकांसमोर जात आहेत, असं अमरसिंह पाटलांचं म्हणणं आहे.